या क्षणी आपल्यासोबत आहेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार। त्यांच्याशीही आपण या संदर्भात संवाद साधूया। सुधीरजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर। आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय असं कळतंय, आपली प्रतिक्रिया? आनंद आहे। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला 2029 पर्यंत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पात आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर निश्चितपणे पुढे जाण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू। आमचं संकल्पपत्र 2024 तुम्ही जर वाचलं तर सर्वंकष आहे, सर्वांगीण प्रगतीचा मार्ग, आणि त्याचा आम्ही संकल्प केलाय। खरे, आणि त्याचबरोबर भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळे इतका मोठा महत्त्वाचा वाटा, इतकी महत्त्वाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची होती, त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद पण आता जात आहे। तर ही भूमिका आणि इथून पुढचं कार्य पण तितकंच मोठं असणार आहे, काय म्हणाल? नाही, निश्चितपणे जितका मोठा विजय तेवढी मोठी जबाबदारी, आणि ही जबाबदारी महायुतीचं सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे पूर्ण शक्तीने पुढे करेल। जिथे कुठे उणीव असेल ती दूर करू, पण महाराष्ट्राच्या जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या 6 मूलभूत गरजा या पूर्ण करण्यासाठी शक्तीने आम्ही काम करू। आणि त्याचबरोबर सुधीरजी, एक तिढा होता मुख्यमंत्री पदाबद्दल आणि सत्ता स्थापनेबद्दल, पण तो आता पूर्णपणे सुटलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना एकत्रित मिळून मिसळून काम करत राहणं गरजेचं आहे। त्याबद्दल काय सांगाल? नाही, तिढा कधीच नव्हता। अनेकदा आपण ज्याला तिढा म्हणतो तो तिढा नसतोच। बैठक, संवाद, चर्चा आणि समाधान हे कोणत्याही युती महायुतीचं सूत्र असतं। आपण जर बघितलं, काही टीव्ही चॅनल्स दाखवलं की सरकार का स्थापन होत नाही। आता माझा स्वतःचा प्रश्न स्वतःलाच मी विचारतो की 2004 मध्ये तेव्हाही बहुमत होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, 15 दिवस लागले। 2009 मध्ये तेव्हाही बहुमत होतं, 14 दिवस लागले। 2014 मध्ये आमचं सरकार आलं 19 ऑक्टोबर 2014 आणि 31 ऑक्टोबरला आम्ही शपथ घेतली। असा काही भास जो केला जातो, काहीतरी उशीर होत आहे, राजी नाराजी आहे, काहीतरी नवीनच घडतं, काहीही नाही। हा फक्त बैठक, लोकसभा अधिवेशन सुरू आहे, आम्हाला जनतेने प्रचंड आशीर्वाद दिलाय। आता ही सरकार आमचंच आहे आणि म्हणून हा एक नैसर्गिक अगदी कालावधी आहे। खरंय सुधीरजी, आणि त्यातून आता स्पष्टता सुद्धा येते आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।